वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला प्रस्ताव मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी धुडकावला। मनोज जरांगेंनी आपलं आरक्षणाचं वेगळं ताट घ्यावं असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी नांदेडमधल्या ओबीसी मेळाव्यात केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगेंनी उत्तर दिलं। आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, वेगळं ताट घेतलं तर समाजाची फसवणूक होईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारं नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारं स्वागत केलं पाहिजे, पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको। बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको। तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो। तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही तुला मदत करतो, पण आमच्या ताटामध्ये येऊ नको। आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे, हे आपण असणारं लक्षात। आमच्या मतावर आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार, कारण आमच्या ओबीसीत नोंदी सापडल्या। त्यामुळे ओबीसीत नोंदी सापडलेल्या असताना वेगळं घेणं म्हणजे स्वतःच्याच लोकांना फसवल्यासारखं आहे। कारण ज्यांच्या नोंदी 50-50, 60-60 लाख सापडले, हा मराठा समाज आरक्षण आहे, त्याला ते हक्काचं ओबीसीचं आरक्षण सोडून दुसरं ताट देणं म्हणजे समाजाची फसवणूक करणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।